नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्र शासनाच्या एका अत्यंत महत्त्वाच्या पण थोड्या गुंतागुंतीच्या सरकारी अधिसूचनेचा अगदी सोप्या भाषेत उलगडा करणार आहोत. महाराष्ट्रात सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या प्रत्येक उमेदवारासाठी हे विश्लेषण म्हणजे एक अतिशय महत्त्वाचे आणि उपयुक्त मार्गदर्शक ठरणार आहे. चला तर मग थेट मुख्य विषयालाच हात घालूया. महाराष्ट्रात एखादी सुरक्षित आणि स्थिर सरकारी नोकरी मिळवणं हे लाखो उमेदवारांचं स्वप्न असतं, बरोबर? आणि याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाने नुकतीच गट क म्हणजेच ग्रुप सी पदांसाठी एक मोठी सुवर्ण संधी जाहीर केली आहे. आज आपण याच संधीचं संपूर्ण विश्लेषण करणार आहोत. आता आजच्या या विश्लेषणाचा मूळ आधार काय आहे? तर ती आहे ही अधिकृत जाहिरात. 13 मे 2026 रोजी लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली ही जाहिरात या सरळ सेवा भरतीची अतिशय सविस्तर माहिती देते. आपण कोणत्याही अफवांवर नाही तर थेट या अधिकृत पुराव्यावरच बोलणार आहोत. राज्य शासनाच्या या कामगार विभाग भरतीकडे एक मोठी आणि महत्त्वपूर्ण संधी म्हणून पाहता येईल. या भरतीचे पडसाद संपूर्ण राज्यभर नक्कीच उमटणार आहेत. आणि इथेच सर्वांचं लक्ष वेधून घेणारा सर्वात महत्त्वाचा आकडा समोर येतो, तो म्हणजे 77. होय, एकूण 77 रिक्त पदे भरली जाणार आहेत. ही पदे 3 विशिष्ट श्रेणींमध्ये विभागली गेली आहेत. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी हा आकडा केवळ एक संख्या नसून ती एक मोठी आशा आहे. एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सुरुवातीला स्पष्ट केलेली बरी. या ग्रुप सी पदांसाठीची परीक्षा केवळ आणि केवळ ऑनलाईन स्वरूपातच होणार आहे. याचाच अर्थ असा की नुसता पुस्तकी अभ्यास असून चालणार नाही, तर संगणकावर आधारित परीक्षा देण्याचा चांगला सराव असणं इथे अगदी निर्णायक ठरणार आहे. आता साहजिकच प्रश्न पडतो की ही पदे नेमकी कोणती आहेत आणि त्यासाठी मोबदला काय मिळणार आहे. चला, या रिक्त पदांचे आणि त्यांच्या आकर्षक वेतन श्रेणीचे सविस्तर विश्लेषण करूया. इथे वेतनाच्या श्रेणीतील हा स्पष्ट फरक पाहणं खरोखरच रंजक आहे. निरीक्षक आणि लेखापाल या पदांसाठी चक्क S13 ही उच्च वेतन श्रेणी दिली जात आहे, ज्याचे मूळ वेतन 35,400 ते 1,12,400 रुपये इतके भरभक्कम आहे. दुसरीकडे लघुटंकलेखक या पदासाठी S8 ही श्रेणी आहे, जी तरीही अतिशय आकर्षक आहे. आणि हो, यासोबतच नियमाप्रमाणे महागाई भत्ता आणि इतर सर्व भत्तेही लागू असणारच आहेतच. म्हणजे पगाराच्या बाबतीत कोणतीही तडजोड नाही. आता थेट अधिकृत आकडेवारीवर नजर टाकूया. सर्वाधिक संधी या निरीक्षक म्हणजेच इन्स्पेक्टर पदांसाठी आहेत, ज्यासाठी तब्बल 61 जागा उपलब्ध आहेत. त्याखालोखाल लेखापाल म्हणजेच अकाउंटंटसाठी 12 पदे आणि लघुटंक लेखक म्हणजेच लोअर ग्रेड स्टेनोग्राफरसाठी 4 पदे उपलब्ध आहेत. सर्वाधिक संधी कुठे दडलेली आहे हे यावरून अगदी स्पष्ट होते. पदे आणि पगार समजून घेतल्यानंतर पुढची सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे अर्ज प्रक्रियेचे वेळापत्रक. महत्त्वाच्या तारखा आणि नियम जाणून घेतल्याशिवाय पुढे जाताच येणार नाही. लक्षात घ्या, वेळ आता अधिकृतपणे सुरू झाली आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 13 मे 2026 रोजी उघडली असून ती 11 जून 2026 रोजी रात्री बरोबर 11:55 बंद होईल. ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम वेळ देखील अगदी तीच आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणाची वाट न बघता वेळेचे काटेकोरपणे भान ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. आता लक्ष द्या, कारण मूळ जाहिरातीच्या त्या बारीक आणि गुंतागुंतीच्या मजकुरात काही अत्यंत महत्त्वाचे नियम दडलेले आहेत. पहिला नियम, अर्ज फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जातील. दुसरा, पदसंख्या आणि आरक्षणांमध्ये शासनाच्या सूचनेनुसार बदल होऊ शकतो. आणि यातील सर्वात महत्त्वाचा नियम, ज्याकडे अनेकांचे दुर्लक्ष होते, तो असा की जर एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करायचा असेल तर प्रत्येक पदासाठी अगदी स्वतंत्र अर्ज करावा लागेल आणि प्रत्येकासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणं सुद्धा बंधनकारक राहील. ही गोष्ट अजिबात विसरून चालणार नाही. मग हा अर्ज करायचा कुठे? तर अर्ज सादर करण्याची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू करण्यासाठी एकमेव अधिकृत आणि प्रमाणित संकेतस्थळ आहे mahakamgar.maharashtra.gov.in. याच अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे. या व्यतिरिक्त इतर कोणत्याही मार्गाने केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत, हे पक्के लक्षात ठेवावे. तर या संपूर्ण भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी बरोबर 1 महिन्याचा कालावधी हातात आहे.
ही 77 पदे आणि त्यासाठीची संभाव्य चुरस पाहता सरतेशेवटी एकच अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उरतो. सरकारी नोकरीची ही एवढी मोठी सुवर्णसंधी दारात उभी असताना या वाढत्या आणि तीव्र स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आणि त्यात यशस्वी होण्यासाठी खरोखरच योग्य ती तयारी झाली आहे का? विचार नक्की करा.